वेल, अ ह्यूज वेलकम टू न्यू लव्ह फेलोशिप ऑनलाईन चर्च. आज आपण जगामध्ये कुठं का असेना ह्या समयाला आपण त्या महान परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये एक आहोत. खरोखर हे बघून खूप आनंद होत आहे. अँड वी आर रेडी फॉर चर्च. वी आर एक्सायटेड की परमेश्वर आज वचनाद्वारे आपल्याला काय बोलू इच्छितो. अँड येस, वी आर रेडी टू वर्शिप आर किंग. स्तोत्रसंहिता 73 वचन 3 आणि 4 म्हणतं, बिकॉज युअर लव्ह इज बेटर दॅन लाईफ, माय लिप्स विल ग्लोरीफाय यू. आय विल प्रेज यू ॲज लॉंग ॲज आय लिव्ह, अँड इन युअर नेम आय विल लिफ्ट अप माय हँड. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे. माझे ओठ तुझे स्तवन करतील. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करेल. तुझ्या नावाने मी आपले हात उभारेल. प्रियांनो, जसं हे वचन सांगतं की परमेश्वराच्या प्रेमाला काही सीमा नाही आहे. हिज लव्ह इज अगापे. आणि ह्यासाठी मला तुम्हाला एनकरेज करायचं आहे की आज तुम्ही जगामध्ये कुठं का असेना, गॉड वॉन्ट्स टू मीट यू. परमेश्वराला तुमची भेट घ्यायची आहे, त्याला तुमच्याशी बोलायचं आहे. जस्ट ओपन अप युअर हार्ट्स आणि त्याला उत्तम अशी स्तुती आणि आराधना देऊयात. सो लेट्स गेट रेडी टू वर्शिप आर किंग. आमेन. We worship you, God. We worship you. Oh, तेरे पंखों के तले आते हैं जहाँ हमें सुरक्षा है, जहाँ शिफा तेरी दया मिलती है खुदा. Thank you Lord, thank you Lord. We worship you, we worship you. तेरी पनाह में पाऊं मैं शिफा. तेरा ये भवन कितना है प्यारा. तेरी पनाह में पाऊं मैं शिफा. तेरा ये भवन कितना है प्यारा. तुझको ही मैं चाहूँ, तेरे बिन मैं अधूरा हूँ. तुझको ही मैं पाऊँ, तेरे संग मैं पूरा हूँ. तुझको ही मैं चाहूँ, तेरे बिन मैं अधूरा हूँ. तुझको ही मैं पाऊँ, तेरे संग मैं पूरा हूँ. तेरी पनाह में पाऊँ मैं शिफा. तेरा ये भवन कितना है प्यारा. तेरी पनाह में पाऊँ मैं शिफा. तेरा ये भवन कितना है प्यारा.
संग मैं पूरा हूँ, ओ तेरे संग मैं पूरा हूँ, शरीरे नामा। तेरे संग मैं पूरा हूँ, ओ तेरी शरण में है कुछ भी ना कमी। तुझको ही चाहूं, तू मेरी जिंदगी। तेरी शरण में है कुछ भी ना कमी। तुझको ही चाहूं, तू मेरी जिंदगी। तुझको ही मैं चाहूं, तेरे बिन मैं अधूरा हूँ। तुझको ही मैं पाऊं, तेरे संग मैं पूरा हूँ। तुझको ही मैं चाहूं, तेरे बिन मैं अधूरा हूँ। तुझको ही मैं पाऊं, तेरे संग मैं पूरा हूँ। तुझको ही मैं चाहूं, शरालाला मंदिरे पे, तेरे संग मैं पूरा हूँ, शरीरे। सच्चे खुदा, तेरी पनाह में शिफा, तेरी पनाह में तेरा प्यार, तेरी सुरक्षा मिलती है। और ये तूने साबित कर दिखाया है खुदा, तूने साबित कर दिखाया। सदा सर्वदा तेरी पनाह में हम रहना चाहते हैं, सदा सर्वदा। धन्यवाद देते तुझे आज इस दिन की, धन्यवाद देते। सारी आराधना तेरे चरणों में लाते हैं खुदा, इसे तू कबूल कर, यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। प्रेज द लॉर्ड चर्च। या जगामध्ये विविध डॉक्ट्रिन्स म्हणजे सिद्धांत आहेत. त्याच्यापैकीच एक डॉक्ट्रिन म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ फेथ, विश्वासाचा सिद्धांत. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की जर आपण परमेश्वराला काही देऊ तर परमेश्वर कधीच कोणाच्या ऋणात राहत नाही. म्हणून प्रियानो, आपण जर विश्वासाने परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी आपलं ताईत आणि आपलं ऑफरिंग देऊ तर तो परमेश्वर आपल्या ऋणात राहणार नाही, तर तो त्याची परतफेड करेल. चला तर मग विश्वासाने परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी आपलं ताईत आणि आपलं ऑफरिंग आपण देऊयात आणि आपण आशीर्वादित होऊयात. स्क्रीनवर दिलेल्या अकाउंट नंबरवरती आपलं ताईत आणि आपलं ऑफरिंग आपण जमा करू शकता किंवा प्रत्यक्ष चर्च ऑफिसमध्ये येऊन देखील आपण आपलं ऑफरिंग आणि आपलं ताईत जमा करू शकता. थँक्यू. परमेश्वराचं वचन हे सामर्थ्यशाली आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की एक वेळ आकाश टळेल, पृथ्वी नष्ट होईल, पण परमेश्वराचं वचन कधीच नष्ट होणार नाही. असंच सामर्थ्यशाली वचन जे कधीही ढळणार नाही, जे आपल्याला सद्बोध करतं, ते परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी आपण तयार राहूयात. परमेश्वराचं वचन आपल्यासाठी घेऊन येत आहेत आपले पास्टर अमित कांबळे. गुड मॉर्निंग चर्च. तुम्ही सगळेजण कसे आहात? माझा विश्वास आहे नेहमीप्रमाणे जे मी तुम्हाला म्हणतोय की परमेश्वर तुमचा सहाय्यक आहे. त्यांनी तुम्हाला आजपर्यंत सांभाळून ठेवलेलं आहे आणि हे एक कारण आहे आपल्याकडे देवाला धन्यवाद देण्यासाठी.
देवाची आराधना करण्यासाठी. माझा विश्वास आहे आज स्तुती आराधनेमध्ये परमेश्वराची उपस्थितीची जाणीव तुम्हाला झालेली आहे आणि परमेश्वर आज आमच्या बरोबर आहे. आमच्या घरामध्ये आज आम्ही बसलेलो असताना परमेश्वराची उपस्थिती तुमच्या घरात आहे हा विश्वास ठेवा. ही वेळ आहे वचनामधून बघण्यासाठी. आपण प्रार्थना करूया की पवित्र आत्मा आम्हाला सहायता करेल, मला सहायता करेल, तुम्हाला सहायता करेल की त्याचं वचन आमच्यापर्यंत येऊन आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. प्रार्थना करूया. पिता प्रभू येशूच्या नावाने आज तुझ्यासमोर पुन्हा एकदा मी येतो. आणखीन एक संधी आम्हाला तुझ्या वचनामधून प्रभू प्रचार करण्यासाठी, ऐकण्यासाठी दिलीस. आम्ही तुझे आभारी आहे. पवित्र आत्मा येशूच्या नावाने आमची सहायता तू करावीस ही प्रार्थना करत आहे. प्रभू आज जे वचन आम्ही वाचू, ऐकू, बोलू, प्रभू ते आमच्यासाठी आशीर्वादाचं ठरणार आहे ही येशूच्या नावाने घोषणा आज मी करत आहे. परमेश्वरा धन्यवाद देतो. ही वेळ तुझ्या हातामध्ये पवित्र आत्मा मी सोपवत आहे. समजणारं मन आज आम्हाला तू दे. सर्व विचलित येशूच्या नावाने निघून जाओ आणि परमेश्वरा तुझं वचन आम्हापर्यंत पोहोचव हे मी प्रार्थना करतो. ख्रिस्त येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक पिता. आमेन. आमेन. हालेलुया. So I have a topic to talk to you. माझ्याकडे आज एक वचन आहे तुम्हाला बोलण्यासाठी. तुमच्या समोर आज काही गोष्टी त्या वचनामधून बोलण्यासाठी मी तुमच्या समोर वाचू इच्छितो. करंथीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 27. फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 11 वर्स 27. मराठीमध्ये इथं असं म्हटलेलं आहे, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. मी पुन्हा एकदा वाचतो. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट. आज माझ्या संदेशाचा शीर्षक आहे द बॉडी ऑफ क्राइस्ट. द बॉडी ऑफ क्राइस्ट. देवाचं शरीर किंवा ख्रिस्ताचं शरीर आज माझा हा शीर्षक आहे संदेशाचा. काही वेळा आपण ह्याच्यावरती मनन करणार आहोत. पाहूया परमेश्वर आज आमच्याशी काय बोलणार आहे या वचनांमधून. मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो स्तोत्रसंहिता. खूप फेमस हे वचन आहे. मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो स्तोत्रसंहिता याचा 133वा अध्याय आणि काही वचनं तुमच्यासाठी वाचून दाखवेन. ऐका आणि त्यानंतर आपण ह्याच्यातून बघणार आहोत. Psalms 133 verse 1 says, असं म्हटलेलं आहे, Behold, how good and pleasant it is for brothers to dwell together in unity. Amplified version मध्ये आहे, Behold, how good and how pleasant it is for brothers to dwell together in unity. मराठी, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. मी पुन्हा एकदा वाचतो. पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. आता माझी इच्छा आहे की तुम्ही समजून घ्यावं काही गोष्टी. बायबलची जी लिपी आहे, द लिंग्विस्टिक्स ऑफ द बायबल, इफ वी ट्राय टू अंडरस्टँड who, when, what is being written and what is the reason behind writing it, if we try to understand, then we will know better what God wants to talk to us. जर कोण, कधी, कुठे, कसल्या प्रकारे, कशी भाषा वापरून लिहिलेलं आहे हे जर आम्ही समजण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला आणखीन स्पष्टरित्या कळेल परमेश्वर आमच्याशी काय बोलत आहे त्या सगळ्या वचनांच्या द्वारे. तर तिथे याच गोष्टींना अनुसरून, याच गोष्टींना लक्षात ठेवून हा एक शब्द माझ्यासमोर इथे येतोय. इंग्लिशमध्ये आलेला आहे बिहोल्ड. या वचनाची सुरुवात इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्येही या शब्दातून झालेली आहे. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे बिहोल्ड, मराठीमध्ये म्हटलेलं आहे पहा. जर तुम्ही बघितलत ना तर तुम्हाला कळेल की बायबलमध्ये अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगांमध्ये ज्या वेळेला काही बोलायचं आहे त्यावेळेला सरळ वचन यायच्या ऐवजी तिथे सुरुवातीला पहा हा शब्द आलेला आहे. बिहोल्ड, दिस वर्ड हॅज कम बिफोर एनी सेंटेन्स हॅज कम मेनी टाइम्स इन द बायबल. ही जी लिपी आहे, हे जे कारण आहे बोलण्याचं, हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. द रायटर इज सेइंग बिहोल्ड, विच मीन्स व्हॉट इज कमिंग आफ्टर दिस वर्ड इज ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स.
पहा या शब्दानंतर जे येणार आहे तो लेखक जो आहे तो लिहितोय पहा, आणि मग त्याच्यानंतर जे काय लिहितोय त्याचं कारण हे आहे की त्याला म्हणायचंय पहा नंतर जे काही येणार आहे ते आमच्यासाठी अति महत्वाचं आहे. अशा महत्वाच्या गोष्टी काही आहेत, परंतु काही गोष्टी आहेत ज्या ठळक आहेत. जर तुम्ही वाचलात नोटीस बोर्ड, जर तुम्ही वाचलात तर समजा 10 नोटिसेस त्या नोटीस बोर्डवर आहेत, तर त्यापैकी एक विशेष अशी नोटीस असते जी खूप महत्वाची असते. मग त्याला कदाचित रेखांकित केलं जातं, मग त्याला कदाचित बोल्ड लेटर्समध्ये लिहिलं जातं, कदाचित त्याचा रंग वेगळा केला जातो, त्याची लिपी चेंज होते, त्याला इटॅलिक किंवा स्लांट केलं जातं, जेणेकरून आमचं लक्ष त्या 10 सूचनांकडे जाता जाता या एक सूचनेकडे जास्त लक्ष जाईल, जेणेकरून आम्हाला समजेल की ही सूचना महत्वाची आहे. त्याच प्रकारे इन द सेम वे when the writer in the Bible writes behold, we understand what comes after is of utmost importance. म्हणून त्याच प्रकारे ज्या वेळेला पहा हा शब्द येतोय त्याच्यानंतर जे काय आहे ते आमच्यासाठी अति महत्वाचं आहे, हे आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून घरी गेल्यानंतर किंवा घरी असताना तुम्ही जे काही तुम्ही आज वाचणार आहे आजपासून, लक्षात ठेवा, रिमेंबर दिस, जेव्हा पहा हा शब्द येतोय ना त्यानंतर जे वाचाल ते महत्वाचं असणार आहे. एव्हरी टाइम यू रीड एनिथिंग दॅट कम्स आफ्टर बिहोल्ड इज ऑफ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो म्हणून 133 मध्ये देखील हा जो शब्द आलेला आहे, अध्यायाच्या पहिल्या वचनाच्या सुरुवातीला हा शब्द येतोय बिहोल्ड, विच मीन्स दिस वर्स नंबर 1 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Behold how good and how pleasant it is for brothers to dwell together in unity. पहा, बंधुजनांचं ऐक्याने एकत्रीकरण किती चांगले व मनोरम आहे. दुसऱ्या ट्रान्सलेशन मध्ये म्हटलेलं आहे behold how beautiful, how good and beautiful it is. तर आता मी ही गोष्ट क्लिअर करून तुमच्या समोर ठेवलेली आहे की आता बिहोल्डच्या नंतर, पहाच्या नंतर जे आहे ते अगदी महत्वाचं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपण या गोष्टींवरती जोर लावणार आहोत, महत्वाच्या गोष्टींवरती जोर लावणार आहोत. हाऊ गुड अँड हाऊ प्लेझंट इट इज फॉर ब्रदर्स टू ड्वेल टुगेदर इन युनिटी. इथं हा जो शब्द आलेला आहे टुगेदर इन युनिटी, याच्यावरती जर आपण विचार करायला गेलं, ह्याच्यावरती जर बोलायला गेलं तर आम्हाला एक गोष्ट समजते प्रियानो, की इथं जो लिहिणारा आहे दावीद जो लिहितोय तो इथं काय म्हणतोय, हाऊ गुड अँड ब्युटिफुल इट इज ऑर प्लेझंट इट इज फॉर ब्रदर्स टू ड्वेल टुगेदर इन युनिटी. पहा बंधूंचं ऐक्याने एकत्रीकरण, ऐक्याने एकत्रीकरण. एकत्रीकरण महत्वाचं आहे का? येस, इट इज इम्पॉर्टंट. पण एकत्रीकरण कसं असायला पाहिजे हे वचनामध्ये आम्हाला कसं समजतं? ऐक्याने असलेलं एकत्रीकरण किती चांगलं व मनोरम आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. कमिंग टुगेदर इम्पॉर्टंट? येस, इट इज इम्पॉर्टंट. हाऊ शुड वी कम टुगेदर? वी नीड टू कम टुगेदर इन unity. Now this is of utmost importance. That's why behold has come. Amen. तर समजून घ्या, एकत्रीकरण महत्वाचं आहे, परंतु एकत्रीकरणामध्ये ऐक्यता असणे अति महत्वाचं आहे, हे समजून घ्या. परत एकदा सांगतो, एकत्रीकरण महत्वाचं आहे पण ऐक्याने एकत्रीकरण असणं, this is very very important. Amen. If this is clear, I can go ahead. Coming together is a gathering. Coming together in unity is body of Christ. मी म्हणतो, मराठीमध्ये सांगतो, कमिंग टुगेदर इज गॅदरिंग. एकत्र येणं हा जमाव झाला. एकत्र येणं काय झालं? जमाव झाला. कुठेही जमाव होतं, गड्ड्यावर पहा तिथं पण जमा येतो, जमाव आहे तिकडे. सकाळी सकाळी त्याच ठिकाणी तुम्ही जाऊन बघा, ते होम ग्राउंडच्या इकडे जाऊन बघा, दूध विकणारे असतात. काय असतं सकाळी सकाळी? जमाव असतो, जमाव. सो कमिंग टुगेदर इज इक्वल टू ए गॅदरिंग. तर एकत्र येणं म्हणजे काय आहे? जमाव आहे. डू यू गो टू चर्च माय ब्रदर? येस, आय गो टू चर्च. हाऊ मेनी पीपल कम? वी आर अबाउट 250 पीपल.
कमिंग टुगेदर. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चर्च जाता का बंधू? हो, मी जातो ना. किती लोक येतात? जवळपास आम्ही 200-250 लोक एकत्र येतो. खूप चांगली गोष्ट आहे. बट इज दॅट ओनली कमिंग टुगेदर? Then it is just a gathering. But if it is coming together in unity, it is the body of Christ. म्हणून लक्षात ठेवा, चर्च आणि बॉडी ऑफ क्राइस्ट या संदेशासाठी थोडंसं वेगळं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो व्हॉट इज अ चर्च? In this context, it can be just a gathering. For some people, coming together is a church. But we are going beyond coming together, which means we are going and looking beyond a church. Beyond coming together is coming together in unity, and what is coming together in unity is the body of Christ. लक्षात घ्या, आम्ही जमाव होतोय आमचा रविवारी. पॅन्डेमिक आहे, मी समजतोय, सगळं काही लॉकडाऊनमध्ये अजूनही त्याचे इफेक्ट्स आहेत, आम्ही अजूनही एकत्र येऊ शकत नाहीये. तरी सुद्धा या गोष्टीविषयी मला बोलायचं आहे, कारण लवकरच आम्ही एकत्र येणार आहोत. आमेन. आणि त्या एकत्रीकरणामध्ये ऐक्यता असणं महत्वाचं आहे. आणि का, हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आम्ही एकत्र जमतो का? तो जमाव झाला, ते चर्च झालं. परंतु त्या एकत्रीकरणामध्ये ज्या वेळेला ऐक्यता दिसते, ऐक्यताची चाहूल लागते, ऐक्यतेचा सुगंध आणि सुवास परमेश्वराला जाणवतो, तो जो जमाव आहे त्याचं परिवर्तन ख्रिस्ताचं शरीर ह्याच्यामध्ये होतं. Amen. So when a gathering gets the fragrance of unity, it becomes from a gathering to the body of Christ. So we need to see that our coming together has unity. आम्हाला हे बघितलं पाहिजे की आमच्या एकत्रीकरणाला ऐक्यता लागलेली आहे, तेव्हाच आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहोत. आणि म्हणूनच जसं आम्ही वाचलं 1 कोरिंथीमध्ये, आताच मी तुमच्या समोर वाचून दाखवलेलं आहे. इथं म्हटलेलं आहे, लेट मी जस्ट रीड इट अगेन. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. मीन्स व्हॉट? आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहोत आणि दिस इज जनरल, परंतु वैयक्तिकरित्या आम्ही त्याचे शरीर आहोत. कोण त्याचा हात आहे, कोण त्याचा पाय आहे, कोण त्याचं बोट आहे, कोण त्याचे डोळे आहेत, कोण असे आम्ही वेगवेगळे अवयव आहोत. आता प्रत्येक अवयवाला आपले आपले काम आहेत, हे तुम्हाला माहिती आहे, मला जास्त सांगण्याची पण गरज नाही आहे. पण पुढे जाण्यासाठी इतकं सांगून मला जावं लागणार आहे पुढे. वी आर डिफरंट ऑर्गन्स ऑफ वन बॉडी. म्हणजे आमच्याकडे डिफरन्सेस भरपूर आहेत, आमच्यात फरक भरपूर आहे. परंतु ज्या वेळेला आम्ही आमचे ते फरक आहेत ना, ते विसरून जाऊन एकत्र येतो एका ग्लोबल कॉजसाठी, ते बॉडी ऑफ क्राइस्ट बनतं. So we need to understand, coming together is just an event. एकत्र येणं हा फक्त एक इव्हेंट असल्यासारखा आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देखील जमाव असतो, लोक येतात. So coming together is just an event, but coming together in unity is a decision to make personal sacrifice for the betterment of whole body. एकत्र येणं, ऐक्याने एकत्र येणं म्हणजे काय माहिती का? आमच्या स्वतःचे काही सॅक्रिफायसेस करून, मला असं पाहिजे पण हरकत नाही, ऐक्यताने एकत्र येण्यासाठी मी या ठिकाणी उभं राहतो. त्यावेळेला ख्रिस्ताचं शरीर आम्ही बनतो. प्रियानो, हे खूप फेमस झालेलं आहे. ज्या वेळेला खूप अनेक प्रचारकांनी प्रचार केलेला आहे, बोट म्हणू शकत नाही मला आसपासून ऐकण्याचं काम पाहिजे, कान म्हणू शकत नाही मला आसपासून बघण्याचं काम पाहिजे, तोंड असं म्हणू शकत नाही मला आसपासून वास घेण्याचं काम पाहिजे. ज्याला त्याला त्याचं काम आहे. आणि जर आम्ही समजून घेऊ की हे माझं काम आहे, मला करायचं आहे, ह्याच्यामध्ये सॅक्रिफाईस आहे, तरी सुद्धा मी ते करायला तयार आहे, त्यावेळेला प्रियानो आम्ही एक देवाचं, ख्रिस्ताचं शरीर आम्ही पूर्णतः बनतो. दिस इज हाऊ वी बिकम a body of Christ. So in becoming the body of Christ there is a lot of sacrifices. ख्रिस्ताचं शरीर बनण्यामध्ये खूप सारे सॅक्रिफाईस आम्हाला करावं लागतं प्रियानो. So we need to understand, coming together is a gathering, but coming together in unity is the body of Christ. आम्ही ऐक्याने एकत्र येणं याच्याविषयी बरंच काही बायबलमध्ये लिहिलं आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला देईन, वचन सांगतं, where 2 or 3 gather in my name there I am.
ख्रिस्त म्हणतो, येशू म्हणतो, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित आहेत तेथे मी आहे. सो वेअर इज युनिटी इन दिस? ह्याच्यामध्ये ऐक्यता कशी कुठे आहे? इन माय नेम इज द युनिटी. जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित आहेत. जर नुसतं असं वचन असलं असतं की जिथे दोघे किंवा तिघे उपस्थित तिथं मी आहे, तिथे ऐक्यता नाही आहे. जिथे दोघे किंवा तिघे जमाव माझ्या नावाने ऐक्यता उपस्थित आहेत तिथे मी आहे. which means where 2 or 3 people come together in one name, that is Jesus, that is the focus and the magnet of being united. When 2 or 3 come in the name of Jesus, there I am. So our center of unity is who? Jesus Christ. आमच्या ऐक्यतेचा केंद्र कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. तो जर आमचा सेंटर असेल तर आम्हाला ऐक्यतेने एकत्र येणं अगदी सोपं जातं. सेकंड, फादर, सन अँड होली स्पिरिट. काय म्हटलंय? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. येशू म्हणतो पिता, पुत्र, आम्ही सर्वजण एक आहोत. द बायबल सेज द फादर, सन अँड द होली स्पिरिट आर वन, बट दे आर स्टिल 3. So 1 + 1 + 1, my pastor used to teach me different maths. 1 + 1 + 1 is equal to 1. So we need to understand there is unity in the triune God. त्रैक्य देवामध्ये देखील ऐक्यता आहे, हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. एक पिता, पवित्र आत्मा आणि येशू हे तिघे 3 नसून एक आहेत. So this is one big example of unity or coming together in unity. Another example I can give you is 120 people, 120 लोक माडीवरती. The reason of them coming together was fear. त्यांचं एकत्रीकरण किंवा ऐक्याने एकत्रीकरण जे होणं होतं त्याचं कारण काय होतं? भीती. कधी कधी sometimes difficulties push us to do the right thing. कधी कधी काय होतं माहिती का? अडचणी किंवा पेच प्रसंग आम्हाला योग्य ती गोष्ट करण्यास भाग पाडते. They were all in fear, so they all came in unity. ते सगळे भयभीत झाले म्हणून त्या भीतीपोटी ते सगळे एकत्र झाले. तुला पण भीती वाटते का? मला पण भीती वाटते. आपण दोघं एक हो. आर यू ट्राइंग टू अंडरस्टँड? अरे तुला पण रात्री झोपताना भीती वाटते का? हो, मला पण रात्री. आपण काय करू? एका खोलीमध्ये आपण झोपू. म्हणजे तुला मी तुला. भीतीपोटी एकत्र. काही असो, यू नो, वी नीड टू अंडरस्टँड दॅट देर वॉज युनिटी इन द 120 पीपल. भीती होती, परंतु त्या भीतीपेक्षा जास्त किंवा भीतीमुळे काय झालं? ते एकत्र आले, ऐक्याने एकत्र आले. आणि ज्या वेळेला ऐक्यता ख्रिस्ताला दिसली, पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून आला. आणि या विषयावर मला थोडा वेळ बोलायचं आहे. There he smelled unity. The Holy Spirit came. Whenever he smells unity, he pours out himself completely over us. ज्या वेळेला ऐक्यतेचा सुगंध, सुवास त्याच्या नाकपुड्यात जातो, त्यावेळेला तो पवित्र आत्मा स्वतःला पूर्णतः त्या ठिकाणी ओततो. What happens at a place of revival? How does a revival burst out? In unison, in unity, people come together in fasting, in praying, in worship. Everybody is united no matter what difference. And when the Spirit of God sees the unity, he smells the unity, revival bursts out. संजीवन कसं उफळून येतं प्रियानो? ज्यावेळेला सर्वजण एकत्र आलेले असतात, त्या एकत्रीकरणामध्ये ते ऐक्याने प्रार्थना करत आहेत, उपवास करत आहेत, स्तुती, आराधना, वचन हे सगळं करत असताना पवित्र आत्म्याला त्याचा सुगंध येतो ऐक्यतेचा. आणि मग तो स्वतःला त्यांच्यावरती ओततो आणि संजीवन उफळून येतं. दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्ड ऑन द फर्स्ट फ्लोअर. त्या माडीवरती एक्झॅक्टली हेच झालं. अग्नीच्या जीवा उतरल्या, बॉडी ऑफ क्राइस्ट. त्याच्यामुळे त्याला म्हटलेलं आहे द फर्स्ट चर्च. दॅट वॉज द फर्स्ट चर्च. सो व्हॉट इज द ॲक्च्युअल क्वालिटी अँड द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द फर्स्ट चर्च दॅट वी सी इन द बुक ऑफ ॲक्ट्स? दे वर युनाइटेड. दे वर द बॉडी ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताचं शरीर सगळ्यात पहिल्यांदा मला त्या माडीवरती दिसलं. कसं काय? कारण ते एकत्र आले होते. आमेन.
लेट्स गो अहेड. पहा काय म्हटलंय, बिहोल्ड हाऊ गुड अँड प्लेझंट इट इज फॉर ब्रदर्स टू ड्वेल टुगेदर इन युनिटी. काय म्हटलंय पहा, बंधूंचं ऐक्याने एकत्रीकरण किती चांगले व मनोरम आहे. मराठीमध्ये एक शब्द वगळला गेला, परंतु इंग्लिशमध्ये एक शब्द आलेला आहे, फॉर ब्रदर्स टू ड्वेल टुगेदर इन युनिटी. आय एम सो ग्लॅड द बायबल डज नॉट से फॉर ब्रदर्स टू कम टुगेदर or for brothers to be there for a while. But here the word is, the amplified version or the actual version says for brothers to dwell together. म्हणजे पहा, बंधूंचा ऐक्याने एकत्रीकरण, ड्वेलिंग म्हणजे काय, तिथे राहणं, तिथे वस्ती होणं, याच्याविषयी मला बोलायचं आहे. सो द बायबल इज टॉकिंग अबाउट coming together in unity, but the Bible is actually talking about dwelling in the coming together in unity. बायबल आम्हाला एकत्र येण्याविषयी सांगायला लागली आहे इथे, आणि ऐक्याने एकत्र येण्याविषयी देखील सांगत आहे बायबल आम्हाला, परंतु ऐक्याने एकत्रीकरणामध्ये वस्ती करणं याच्याविषयी बायबल आम्हाला सांगत आहे. सो दॅट वन वर्ड मेक्स द वर्ल्ड ऑफ अ डिफरन्स. एक शब्द जो मराठीमध्ये वगळलाय त्याचा खूप मोठा अर्थ आहे, ड्वेल टुगेदर, एकत्र वस्ती. घरात बसून सगळेजण म्हणा, एकत्र वस्ती, ड्वेल टुगेदर. So understand this, I'm going to speak something. We don't dwell in a place of visitation. We dwell where we belong. Let me read that again in English, then I'll tell it in Marathi. We don't dwell in a place of visitation. We dwell where we belong. आम्ही एक ठिकाणी आम्ही फक्त विजिट करून येत असतो ना, त्या ठिकाणी आमची वस्ती कधीच आम्ही करत नाही. आम्ही कुठे वस्ती करतो? आम्ही जिथले आहोत तेथे वस्ती करतो. I hope I'm doing justice of this sentence in Marathi. I don't know. I cannot explain it even better, but I will try to. We dwell where we belong. आम्ही जिथले आहोत तिथेच आम्ही वस्ती करतो. उदाहरणार्थ, मला घर आहे, मला एक घराचा पत्ता आहे, माझा पीओ बॉक्स असेल, माझा पोस्टल ॲड्रेस असणार आहे. त्या पोस्टल ॲड्रेसवरती माझे सर्व कुरिअर्स येतात. तिकडे काय येतात कुरिअर माहिती का? कारण मी तिथे आहे, मी तिथला आहे. वेन आय गो आउटसाइड अँड पीपल आस्क वेर आर यू फ्रॉम, आय डोंट से आय एम फ्रॉम मिरज, आय से आय एम फ्रॉम सोलापूर. जेव्हा मी बाहेर जातो लोक विचारतात मला तुम्ही कुठले आहात, मी हे म्हणत नाही मी मिरजेचा आहे, मी म्हणतो मी सोलापूरचा आहे. Why? Because I belong in this city. I belong in the area where I live. I belong in the house that I am staying. म्हणून लक्षात ठेवा, आम्ही फक्त विजिट करून येणाऱ्या ठिकाणी कधीच वस्ती करत नाही. आम्ही जिथले आहोत, ज्या घरचे आहोत, ज्या परिवाराचे आहोत, ज्या आडनावाचे आहोत, ज्या पोस्टल ॲड्रेसचे आहोत, ज्या एरियामध्ये आणि शहराचे आहोत, आम्ही तिथेच वस्ती करतो. So this is the body of Christ, and the word is saying dwell together in unity. आणि वचन आम्हाला सांगताय ऐक्याने एकत्र करण्याची वस्ती, असं आम्हाला हे वचन आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. We need to dwell together, not only come together in unity, but we need to dwell together in unity. आम्हाला फक्त एकत्र यायचं नाहीये, तर आम्हाला एकत्र यायचं ऐक्याने. तर आम्हाला फक्त ऐक्याने एकत्र न येता आम्हाला ऐक्याने एकत्रीकरणाची वस्ती करायची आहे. नाउ दॅट ड्वेलिंग टुगेदर इज कॉल्ड द बॉडी ऑफ क्राइस्ट. या एकत्रीकरणाला, ऐक्याने करणाऱ्या किंवा असणाऱ्या वस्तीला ख्रिस्ताचं शरीर आम्ही म्हणतो. बिकॉज गॉड इज नॉट लुकिंग फॉर अ टेम्पोरल बॉडी. परमेश्वर तात्कालिक शरीराची अपेक्षा करत नाहीये. परमेश्वर म्हणतोय कॅन यू कम अँड स्टे. परमेश्वर म्हणतोय काय तुम्ही येऊन वस्ती कराल का? देन यू बिकम द बॉडी ऑफ क्राइस्ट. नो मॅटर व्हॉट. असं म्हटलं जातं, इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर टू हेड्स टू स्टे पीसफुली अंडर वन रूफ, असं म्हणतात लोक. माझा विश्वास नाही आहे जास्त याच्यावरती,
असं म्हणतात की एका छताखाली 2 डोक्यांचं शांतीने राहणं अशक्य आहे किंवा खूप अवघड आहे. खरं असेल खोटं असेल मला माहीत नाही, बट इट्स अ सेइंग असं म्हटलं जातं. याच गोष्टीमुळे खूप युनिटीपासून आम्ही दूर पळून जातो. हे होत नाही, ते होत नाही, ते होत नाही, हे होत नाही. कितीही काही असा दिवसभर आम्ही घराच्या बाहेर राहिलो, शेवटी घरात झोपायला तरी येतोच, नाही का? असं म्हटलं जातं कुठल्या सोलापूरच्या घरांमध्ये लेकरं उशिरा यायला लागली घरी, फक्त येऊन जेवून झोपण्याचं काम करायला लागली की थोड्या दिवसानंतर आई नाहीतर वडील नाहीतर आजी नाहीतर आजोबा, एक वाक्य फेवरेट सोलापूरकरांचं आहे, ते लेकरांना मिळतंच. हां, आता घर नाही, तुझा आश्रमच झालेला आहे, नुसतं ये खायला आणि झोपायला. काही असो, तो मुलगा कुठेही जाओ, शेवटी झोपायला मात्र घरी येतो. का माहिती का? त्याला ठाऊक आहे ती माझी वस्ती आहे. म्हणजे काय? नो मॅटर व्हॉट डिफरन्सेस, इफ वी अंडरस्टँड द रिअल मीनिंग ऑफ द बॉडी ऑफ क्राइस्ट, वी विल कम अँड ड्वेल. काही जरी झालं, कितीही फरक जरी असला आपल्या विचारांमध्ये, या गोष्टीमध्ये त्या गोष्टीमध्ये, जर आम्हाला माहिती आहे ना की हे माझं वस्ती स्थान आहे, तर मी इथे परत येईनच. किती का विचारांमध्ये फरक असला तरी त्यावेळेस आम्ही खरेखुरे ख्रिस्ताचे शरीर आम्ही बनतो. आमेन, आमेन, हालेलुया. सो टू ड्वेल टुगेदर इज इम्पॉर्टंट, टू ड्वेल टुगेदर. सो मी म्हणालो की वी डोंट ड्वेल इन अ प्लेस ऑफ व्हिजिटेशन. ज्या ठिकाणी फक्त व्हिजिट करून येतो त्या ठिकाणी आम्ही वस्ती करत नाही. व्हिजिटेशनचे ठिकाण कुठले आहेत? हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कट्टा. दिवसभर कट्ट्यावर असू, झोपायला मात्र घरी जाणार. रेल्वे स्टेशन्स, हे सगळे ठिकाण व्हिजिटेशनचे आहेत. वी डोंट स्टे इन अ रेल्वे, वी जस्ट यूज रेल्वे टू गो फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस. वी डोंट स्टे इन अ कार, आम्ही कारमध्ये राहत नाही, आम्ही ट्रेनच्या बोगीमध्ये राहत नाही. दोज आर द प्लेसेस वेअर वी जस्ट पे आवर विजिट अँड कम बॅक. काही जरी झालं, ख्रिस्ताच्या शरीरासाठी आम्ही ऐक्याने एकत्रीकरणामध्ये असणं गरजेचं आहे, कारण तिथे देवाचं सामर्थ्य उतरून येतं, कारण तेच खरं ख्रिस्ताचं शरीर आहे. मी म्हणालो वी ड्वेल वेअर वी बिलॉंग. आम्ही जिथले आहोत आम्ही तिथेच वस्ती करतो. वेअर डू वी बिलॉंग? We belong to Christ. Where do we belong? We belong to peace. Where do we belong? We belong to prosperity. Where do we belong? We belong to good health in Jesus name. या सगळ्या ठिकाणी आमची वस्ती असायला पाहिजे प्रियानं. आणि म्हणून हे जर आम्हाला समजेल की इथे आम्ही राहायला पाहिजे. आजारामध्ये माझं व्हिजिटेशन आहे, तिकडून मी बाहेर येणार आणि माझ्या ड्वेलिंग प्लेसमध्ये मी परत येणार. दरिद्रता असेल, परंतु स्वतःला सांगणं गरजेचं आहे की दॅट इज जस्ट माय व्हिजिटेशन प्लेस. आय एम नॉट गोइंग टू पार्क माय व्हेकल देअर फॉर लॉंग. आय एम गोइंग टू गो फ्रॉम देअर अँड कम बॅक टू माय ड्वेलिंग प्लेस. मी आजाराच्या ठिकाणी आहे, मी दरिद्रताच्या ठिकाणी आहे, मी तिथे जास्त काळ टिकणार नाही. मी तिकडून निघणार आहे आणि माझ्या वस्तीच्या ठिकाणी परत येणार आहे. बिकॉज आय बिलॉंग टू क्राइस्ट. आय बिलॉंग टू क्राइस्ट. आज तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठले आहात? तुम्ही ख्रिस्ताचे आहात. ते तुमचं वस्तीचं ठिकाण आहे. हु आर यू? आय एम द बॉडी ऑफ क्राइस्ट. हालेलुया. वाव. आय विल जस्ट रिपीट माय सेल्फ. मी काय बोललो ते. वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताचं शरीर आहोत. 1 कोरिंथीकरास पत्राच्या द्वारे मुळे आम्हाला समजतं. आणि बिहोल्ड हा शब्द आम्ही पाहिला की ते काय सांगतं आम्हाला. त्याच्यानंतर जे महत्त्वाचं आहे ते कमिंग टुगेदर इन युनिटी. एकत्रीकरण गरजेचं आहे, परंतु ऐक्याने एकत्रीकरण अत्यंत गरजेचं आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. कमिंग टुगेदर इज अ गॅदरिंग, बट कमिंग टुगेदर इन युनिटी इज द बॉडी ऑफ क्राइस्ट. एकत्र येणं हा जमाव आहे, परंतु ऐक्याने एकत्रीकरण हे ख्रिस्ताचं शरीर आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. आणि मग मी तुमच्याशी बोललो ड्वेलिंग टुगेदर, एकत्रीकरणाची वस्ती, ऐक्याने एकत्रीकरणाची वस्ती हा आपला केंद्र असणं गरजेचं आहे. आय होप द लॉर्ड हॅज स्पोकन टू यू. माझा विश्वास आहे, माझी आशा आहे की परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे. आपण रोजा कोणी प्रार्थना करूया आणि पुढच्या रविवारच्या आतुरतेने आपण वाट बघूया. पिता येशूच्या नावाने
तुझ्यासमोर आज आम्ही सर्वजण पुन्हा एकदा आम्ही येतो परमेश्वरा. स्तोत्र 133 प्रमाणे बंधुजनांचं ऐक्याने एकत्रीकरण याची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. आम्ही स्वतःची तयारी करतो. आम्हाला सहायता कर की आमची वस्ती असावी ऐक्याने एकत्रीकरणाची. तेच ख्रिस्ताचं शरीर आहे हे आम्ही समजून घ्यावं. धन्यवाद देतो. आमचा पूर्ण आठवडा आशीर्वादाचा जाऊ दे. तुला समजण्यासाठी असा असू दे. तुझी कृपा तुझी मेहरबानी आमच्यावरती असू दे. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक पिता. आमेन. आमेन. होल्ड बॅक. तुम्ही हा संदेश ऐकल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. परंतु पुढच्या रविवारच्या आतुरतेने वाट पहा. मे द लॉर्ड ब्लेस यू. सी यू नेक्स्ट संडे. थँक्यू अँड गॉड ब्लेस. कॅन वी थँक गॉड फॉर अन इनक्रेडिबल वर्ड. वी ॲप्रिशिएट यू पास्टर अमित. प्रियानो, जसं आपण आत्ताच ऐकलं दॅट वी आर द बॉडी ऑफ क्राइस्ट. आपण हेच प्रार्थना करूयात की परमेश्वर हे आठवडाभर आपल्याला त्याच्या वचनामध्ये चालव. लेट अस अबाइड इन हिज वर्ड अँड लेट हिज वर्ड शेप आवर लाईफ्स. नेक्स्ट संडेला आपण पुन्हा एकदा ह्याच ठिकाणी पुन्हा एकदा बरोबर 10 वाजता भेटूयात. टिल देन, गुड बाय अँड गॉड ब्लेस.